सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. दर्शको नमस्कार, मी इलियास सिद्दीकी आणि आपण पाहत आहात जनशक्ती न्यूज 24. सोलापूर शहरातून एक मोठी आणि महत्त्वाची क्राईम न्यूज समोर आली आहे. अंमली पदार्थांच्या विक्री विरोधात सोलापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 6,60,000 रुपयांचा 34 ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच एमडी अंमली पदार्थ जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एका 34 वर्षीय युवकाला ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्या विरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी कुठे झाली ही कारवाई, एमडी कुठून आणली होती आणि आरोपीचा नेमका प्लॅन काय होता, पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट. सोलापूर शहरात अंमली पदार्थांची खरेदी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी गुन्हे शाखेतील अधिकारी आणि अंमलदारांना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने 29 जुलै रोजी गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळील जुना पुणानाका परिसरात सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला एक इसम संशयित हालचाली करताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील एका प्लास्टिक पाकिटामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. ही पावडर नेमकी कोणती आहे याचा तपास करण्यासाठी ती फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आली. रासायनिक तपासणीत सदर पावडर ही मेफेड्रोन अर्थात एमडी अंमली पदार्थ असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव रुपेश प्रदीप थडसरे, वय वर्ष 34, राहणार मित्रनगर, शेळगी, सोलापूर असे सांगितले आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने सोलापूर शहरात मेफेड्रोन अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 615/2026 अन्वये NDPS ऍक्ट कलम 8 क 22 ब आणि 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक विजय बनसोडे करत आहेत. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली असून या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. सोलापूर शहरात एमडी सारख्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांची ही कारवाई आता पुढे कोणत्या दिशेने जाते आणि या प्रकरणातून आणखी कोणाची नावे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.